श्रद्धा सबुरीचा मंत्र जगाला देणारे सद्गुरू साईनाथांच्या भूमीत येऊन साईबाबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन साहेबांनी मला फोन केला की येतोय आम्ही मौनगिरी कृषी दीपक या संस्थेला भेट देण्यासाठी। आणि आपलं महत्भाग्य हे बीड जिल्ह्यातील रथी महारथी फार मोठे व्यापारी आहे आणि आज आपली ही संस्था पाहण्यासाठी, आपलं हे दुकान पाहण्यासाठी, आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी आज ते या ठिकाणी आले। तांदळे साहेबांनी हे सर्व व्यापाऱ्यांचं मौनगिरी कृषी दीपक आणि कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे। आणि कोपरगाव तालुक्याची एक संस्कृती आहे, एक परंपरा आहे, अतिथी देवो भव, त्या अनुषंगाने यथोचित असा सन्मान सत्कार आम्ही आपला केलेला आहे। आणि निश्चितच त्यांचंही या सर्व व्यापाऱ्यांचं या क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे आणि निश्चितच हा व्यवसाय करत असताना एक सामाजिक देणं घेणं लागतं, एक सामाजिक बांधिलकी लागते। या अनुषंगाने हे काम करणारे तांदळे साहेब यांचे अनेक व्हिडिओ आपण YouTube वरती पाहिलेले असतील। कंपनीत काम करत असताना आणि आता स्वतःचा व्यवसाय करत असताना, मातीशी नाळ जोडलेली असताना, शेतीचे जे खाचेखोचे असतात, जो एक बारकाईने अभ्यास असतो, तो अभ्यास ज्याला आपण म्हणतो नातं मातीशी पण झेप आकाशी, अशी उच्च इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती बाळगणारं हे व्यक्तिमत्व का ज्यांना बीड जिल्ह्यामध्ये एक शेतीशास्त्राचा, शेती विषयाचा एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। असे हे पाहुणे आज आपल्याकडे आले, आपण त्यांचा यथोचित असा सन्मान केलाय। आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या वतीनं आपले येणारा जो रब्बी हंगाम आहे, आपल्या सर्वांच्या वतीनं उभ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा। तांदळे साहेब, कसला सीझन चालू आहे तुमच्याकडे आणि एक शेतकरी बांधवांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? या वर्षी तसं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस बऱ्यापैकी चांगला आहे। ठीक आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, पण बाकी शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आता जो रब्बी सीझन चालू आहे, गहू असेल, हरभरा असेल, राजमा असेल किंवा भाजीपाल्यामध्ये टरबूज, खरबूज हे पिकं खूप चांगली चालू आहेत आणि रिस्पॉन्स शेतकऱ्याचा खूप चांगला मिळत आहे। एक टीव्ही वरती आम्ही वारंवार बातम्या पाहत होतो का जवळजवळ फार मोठाले पाऊस झाल्यामुळे 30-40% क्षेत्राची फार माती होऊन गेली बीड जिल्ह्यामध्ये। तर ह्या संकटातून शेतकरी उभा राहत आहे का? खरी गोष्ट आहे, बऱ्यापैकी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। काही गावामध्ये काही शेतकऱ्याचा आणि इतर समाजाचा संपर्क तुटला होता, परंतु आताची परिस्थिती खूप चांगली आहे। ते ठराविक जर तेवढा एरिया जर सोडला तर बाकी सगळीकडे पाणी झालेलं आहे आणि रब्बीचा सीझन खूप चांगला चालू आहे। गव्हाच्या लागवडीबरोबर या वर्षी राजम्याचं पीक आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये खूप चांगलं झालेलं आहे। टरबूज, खरबुजाचं सीझन सुद्धा चालू आहे। आणि आपल्याला भेट देण्याचं कारण मौनगिरी दीपक कृषी सेवा केंद्र आणि आपला जो चॅनल आहे, याच्यावर आम्ही जसं तुम्ही आज माझ्या नवबन सीट चॅनलचं कौतुक केलं, असंच आम्ही तुमचे फॅन आहोत। आपलं मौनगिरी नावाचं जे चॅनल आहे, याच्यामध्ये वेळोवेळी आपण शेतकऱ्याला खूप मार्गदर्शन करता। त्यांना त्यांचा रोग काय, रोग कसा ओळखावा, त्याचं निदान कसं करावं, त्याची प्रिव्हेंटिव्ह मध्ये काळजी कुठली घ्यावी, हे बऱ्यापैकी आम्ही तुमच्याकडून सुद्धा शिकवत आहोत। कारण प्रत्येक जण हा विद्यार्थी आहे आणि शेवटपासून माणसानं दुसऱ्याचं नॉलेज घेतलं पाहिजे आणि घेत राहिलं पाहिजे। तर असं तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं काम आणि हे मौनगिरीचं नाव ऐकून होतं, व्हिडिओ मध्ये पाहत होतो। आपला मैत्री तर आपली आहेच, पण प्रत्यक्ष आज या जागेला, या तुम्ही जे तुमची पावनभूमी इथं तयार केलेली या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग आला। आम्ही साईच्या दर्शनासाठी आम्ही इथं शिर्डीला आलो होतो, त्या निमित्ताने इथं जवळ आलो। एवढ्या जवळ येऊन तुमची भेट नाही घ्यायची याचं मला कुठेतरी वाईट वाटत होतं, म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही प्रत्यक्ष योगायोगाने उपस्थित होते। हे माझे सहकारी सर्व हे आमचे महेश शेठ जोशी, हे आमचे आगळकर आप्पा आणि हे आमचे प्रमोद शेठ निनाळ, हे सर्व आम्ही जर यांना मी चर्चा केली की आमचे मित्र आहेत, त्यांना भेटायला जायचे, त्यांचं खूप चांगलं काम आहे, ते म्हणले आपण भेटायला जाऊ, काही हरकत नाही। आणि त्यांनी सहकार्य केलं म्हणून आज तुम्हाला भेटण्याचा योग आला। या सर्वांचे सुद्धा मी मानावं तेवढे त्यांचे हे कमीच आहे। तर आपलं काम असंच चालत राहावं आणि आम्हाला पुन्हा येण्याचा योग यावा आणि जसं तुम्ही आमचा यथोचित सत्कार केला, असं आम्हाला सत्कार करण्याचा योग तुम्ही द्यावा, आमच्या बीडला तुम्ही यावं, अशी मी सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो। निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे का शेतकऱ्याच्या पदस्पर्शाने ही जागा, ही भूमी पावन झालेली आहे। होय, तर खरोखर कृषी सेवा केंद्र नसून हे एक कृषी मंदिर आहे आणि या ठिकाणी जागर चालतो, कृषीच्या सतसंगाचा जागर चालतो। आणि निश्चितच येणारा जो काळ आहे हा वाईट आहे। रासायनिक खताच्या अतिवापरामुळे, कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे, तणनाशकाच्या अतिवापरामुळे पर्यावरणावरती त्याचा विपरीत असा परिणाम होत आहे। जमिनीची उत्पादकता घटत चाललेली आहे आणि सर्व मागील एक अर्धा तासाच्या चर्चेपासून एक चर्चेअंती असा निष्कर्ष आपण काढला, रासायनिक खताचा वापर
5-50%, 20% कमी करून जीवाणू संवर्धनाचा वापर आपल्याला कसा वाढवता येईल, कंपोस्ट खताचा, सेंद्रिय खताचा वापर आपल्याला कसा वाढवता येईल आणि पुन्हा एकदा आपली काळी आई समृद्ध करण्याच्या दृष्टीनं एक सामूहिक प्रयत्न, एक कृषी विक्रेत्यांना, कृषी विभागाला आणि शेतकऱ्यांना सुद्धा सगळ्यांना मिळून ही पावलं उचलावे लागतील. तेव्हाच कुठंतरी ती जमीन जिवंत राहणार आहे. पिढ्या येत जातील, पिढ्या पिढ्या जातील, परंतु ती काळी आई तिथेच राहणार आहे. आपण येणार आहोत, आपण जाणार आहोत, परंतु ही भूमी, ही जमीन ही तशीच राहणार आहे. 1.5 इंच सेंटीमीटरचा मातीचा पोत माती तयार होण्यासाठी साहेब 500 वर्षाचा कालावधी लागतो आणि आपण अनाठायी शिफारसीत मात्रेपेक्षा अनावश्यक कीटकनाशके असतील, बुरशीनाशके असतील, तणनाशकाचा वारेमाप वापर करून आपल्या स्वतःच्या आजच्या स्वार्थासाठी कुठेतरी काहीतरी विष पेरवत आहोत. याची खंत हा व्यवसाय करताना आपल्याला होत आहे किंवा जाणवत आहे, परंतु आमची अवस्था त्या अर्जुनासारखी झालेली आहे. धन्यवाद.